मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। आज उद्धव ठाकरेंची बरोबर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरेंची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि या पत्रकार परिषदेत कायदेतज्ञ देखील उपस्थित असणार आहेत। महापत्रकार परिषदेआधी ठाकरेंची ग्रँड हयात हॉटेलमध्ये रात्री उशिरा 4 तास बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांच्यासह वकिलांची उपस्थिती या बैठकीमध्ये होती। काल रात्री 8:30 ते 12:40 ही बैठक चालल्याची माहिती मिळते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात नेमके काय मुद्दे असू शकतात पत्रकार परिषदेतले। पत्रकार परिषदेआधी ठाकरेंची ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। 4 तास ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनिल परब तसंच काही वकील देखील उपस्थित होते। अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या चौकटीत दिला नसल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे। तर शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे मांडू शकतात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेमधून। वरळीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या 2013 साली झालेल्या निवडीचे दाखले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले जाऊ शकतात। त्याचबरोबर 2013 मध्ये राहुल नार्वेकर पक्षप्रमुख निवडीवेळी उपस्थित असल्याचा पुरावा देखील उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून देऊ शकतात। 2012 ते 2022 दरम्यानच्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे व्हिडिओ देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले जाऊ शकतात।